मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली, निकेत कौशिक नवे पोलीस आयुक्त असणार। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आकाशवाणी आमदार निवासच्या उपहारगृहामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। गायकवाडांनी रात्री आकाशवाणी आमदार निवासस्थानाच्या उपहारगृहामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर। आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित, अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून आमदार गायकवाडांनी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण। गायकवाड टॉवेलवर बाहेर आले तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती। शिंदेचे आमदार आमच्यासोबत असताना नियंत्रणात होते। आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, यामुळे फडणवीस सरकारची बदनामी होते। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रामधील परिस्थिती माहिती नसते, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणत दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका। तर मी कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया जरी घेतला असेल तर दाखवा, केसरकरांचा आदित्य ठाकरेंना आव्हान। सत्तेमधील आमदारांना मस्ती आली आहे, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा हल्लाबोल। संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा पटोलेंनी नोंदवला निषेध, तर सत्ताधाऱ्यांना पैसा आणि सत्तेचा माज आलाय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये गिरणी कामगार शिक्षकांचे प्रश्न सुटत नाही, सरकार नेमकं कुणाचे प्रश्न सोडवत आहे, संजय राऊतांचा खोचक सवाल। दरम्यान गिरणी कामगारांना धारावी प्रकल्पामध्ये सामावून घेण्याची राऊतांची मागणी। निशिकांत दुबेंच्या महाराष्ट्राबाबतच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांकडून विधानसभेत सरकारला सवाल। महाराष्ट्राची स्थिती इतकी खराब झाली आहे का, अशी विचारणा। हे वक्तव्य महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का, भाजपने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी। निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयामधून चालतोय, शिवसेना पक्ष चोरायला निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली। संविधानाचा अपमान करणाऱ्या निवडणूक आयोगाची आरती करायची का, आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। राज्य सरकार आज विधिमंडळामध्ये मांडणार बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सादर केल्या जनसुरक्षा विधेयक समितीचा प्रतिवृत्त। विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। कर्नाक पुलाचं नाव आता सिंदूर पूल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन होणार। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट। सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली। राज्य अडचणीत असल्याचा विरोधकांचा अपप्रचार, पण तसं काही नाही। विधानसभेत अजित पवारांचं विधान, आम्ही अनुभवी आहोत, मार्ग कसा काढायचा ते आम्हाला माहिती आहे, अजितदादांचे विरोधकांना उत्तर। पुणे एपीएमसीमध्ये अजित पवारांची मलिदा गँग, मार्केट यार्डमध्ये अंमली पदार्थ मिळतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा आरोप। ठाण्यामधल्या समस्यांवरून गुलाबराव पाटील आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये कलगीतुरे रंगले। ठाण्यासाठी शिंदेंनी मोदी शहांकडून मोठा निधी आणावा, जितेंद्र आव्हाडांची मागणी। तर आव्हाड 7 ते 8 टर्म आमदार, मग समस्या का सोडवल्या नाहीत, गुलाबराव पाटलांचा सवाल। 2014च्या आधीपर्यंत मी धारावी ब्रँड जोडे वापरायचो, धारावीतील उत्पादनांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। पुढच्या 10 वर्षांमध्ये मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं शक्य, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिक्षकांचा पगार 18 तारखेला होणार, आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। शिक्षकांच्या शिष्टमंडळानं घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट। अनेक चित्रपटात हत्या आणि कट कारस्थानांमध्ये राजकीय नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात, अशा सिनेमांवर बंधनं लादणार का, प्रणय फुकेंकडून विधान परिषदेमध्ये सवाल उपस्थित। मंत्री आशिष शेलार यांनी राज आणि उद्धव यांच्या युतीच्या चर्चांवरून डिवचलं। पुरवणी मागण्यांमधील तरतुदींवर आमदार निलेश राणेंची नाराजी, पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला कमी निधी मिळाल्याचा राणेंचा आक्षेप। शेतकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन 14 तारखेला यवतमाळच्या आंबोडा इथे या, तुफान गर्दी करा, बच्चू कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन। शेतकऱ्यांची गर्दी होईल तेव्हा सरकार स्वतः रस्त्यावर येईल, सातबारा कोरा यात्रेमध्ये कडूंचा एल्गार। क्षीरसाठांकडून कुणबी सर्टिफिकेट न देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। आमची कागदपत्र अडवली तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार, जरांगेंचा संजय शिरसाट यांना इशारा। जम्मू कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पूर्ण, पुढील आठवड्यामध्ये जामिनावर निकाल येण्याची शक्यता। संजय राऊतांचे निकटवर्ती असलेल्या पाटकरांच्या विरोधात कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीनं दाखल केला होता गुन्हा। नंदुरबारमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर विधानसभेमध्ये लक्षवेधी, नंदुरबारमध्ये 150 पेक्षा अधिक
चर्च अनधिकृत, आमदार अनुप अग्रवालांचा आरोप, आदिवासींचे बेकायदेशीर धर्मांतर होत असल्याचाही दावा, अनधिकृतपणे बांधलेले चर्च तत्काळ पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. बीड जिल्ह्यामधल्या ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचा विषय विधान परिषदेमध्ये समोर. महिला स्वेच्छेने शस्त्रक्रिया करतायत की त्यांना कुणी बळजबरी करतंय? मनीषा कायंदेंकडून मुद्दा उपस्थित. पडळकर कोणाचा बाप, नवरा, आई काढण्यापेक्षा तुम्हीच एक बाप ठरवा. आरपीआयच्या सचिन खरात यांची गोपीचंद पडळकरांवर टीका. गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पवार कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका केली होती. जनतेची कामं करायची नसतील तर तानाजी सावंतांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. माजी आमदार राहुल मोटे यांची मागणी. तानाजी सावंत यांना उद्योगधंद्यासाठी संरक्षण हवं म्हणून आमदारकी हवी होती, मोटे यांचा आरोप. बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. एपीएमसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची बच्चू कडूंची मागणी. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या चारचाकीकडून दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू. घरातील कर्तापुरुष गेल्यानं शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर. सांगलीमधील काँग्रेसचे मोहन वनखंडेंचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. उदय सावंतांच्या उपस्थितीमध्ये पत्नी अनिता वनखंडेंसह 8 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. ठाण्याच्या शहापूरमधल्या RS दमानिया शाळेमधल्या प्रकाराची चित्रा वाघ यांच्याकडून दखल. मुख्याध्यापिका, 2 ट्रस्टींसह 4 शिक्षिका आणि शिपायावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेमधल्या विद्यार्थिनींची तपासणी. धुळे शहरामध्ये तरुणीची छेड काढणाऱ्यांना 2 तरुणांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप. छेड काढणाऱ्या तरुणांना धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात दिलं. पंतप्रधान मोदींना नामिबिया देशाचा सर्वोच्च सन्मान. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेटुमबो नंदी यांच्याकडून सन्मान प्रदान. बारामतीच्या पश्चिम भागामध्ये बेंदूर उत्साहात साजरा. उत्सवात खंडोबाच्या वाडीमधील बैल आणि गायीचा विवाह लावण्याची परंपरा. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आमरण उपोषण. आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांच्या सरकारकडे 31 मागण्या. लातूरच्या पानगावमध्ये पनगेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करावेत आणि कारखाना सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा. आयटेक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन. नांदेडमध्ये अपूर्ण रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं होम हवन आंदोलन. एकलारा ते मुखेड आणि एकलारा ते देगलूर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी. विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. धामणगावमधील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावर साचलं मोठ्या प्रमाणात पाणी. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 65%. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक. नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणामध्ये पाण्याची पातळी वाढली. धुळ्यामधल्या सोनगीर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये डुक्कर पडल्यानं पाण्याला दुर्गंधी. पाण्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात. धुळ्यामधल्या अकलाडमध्ये अक्कलपाडा धरणामधील पाण्याच्या पुनर्वापराबाबत ग्रामस्थांचं प्रशासनाला निवेदन. पांझरा नदीमधील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये टाकण्याची मागणी. नाशिकच्या लासलगावसह 16 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं 17 ते 18 दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई. लासलगावजवळील ब्राह्मणगावमध्ये टँकरद्वारे पाणी वाटप. वैनगंगा नदीला पूर आल्यानं चामोर्शी आष्टी महामार्ग बंद. 6 तालुक्यांचा गडचिरोली मुख्यालयाशी संपर्क तुटला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर 100च्या घरात. मात्र टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा. टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना फटका. नाशिकच्या लासलगावमध्ये सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव. द्राक्ष उत्पादनावर अतिरिक्त फवारणी खर्च वाढल्यानं उत्पादकांची डोकेदुखी वाढली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल कांद्याची आवक. मात्र कांद्याला अवघा 500 ते 1300 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील 3-4 दिवसांपासून पावसाची संततधार. पिकांना पोषक वातावरण तयार झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये